नमस्कार. दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काटे बोलतो. आज आपण उडद्या नियंत्रणाविषयी समजून घेणार आहोत. उडद्या नियंत्रणाकरता स्प्रेची कशी आपल्याला रणनीती ठरवायची आहे ते आपण समजून घेणार आहोत. आता हा जो प्लॉट दिसतोय ह्या प्लॉटच्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त नुकसान उडद्या करतोय. कारण काय होतं, या ठिकाणी हे बघा, याप्रमाणे हे असं बाहेर आलेलं दिसतंय. तर यामध्ये हे अशा प्रकारचे ज्यावेळेस डोळे बाहेर फुगून आलेले असतात आणि उडद्या नेमका ज्या डोळ्यामध्ये घड आहे त्याच डोळ्यावर हल्ला करतो आणि तो घड पोखरून खातो. आणि नंतर मग 2 दिवसांनी 3 दिवसांनी पानं बाहेर येतात आणि त्यातला घड मात्र उडद्याने पोखरलेला असतो. तर त्याच्याकरता ह्या अवस्थेच्या अगोदरपासनं, म्हणजे साधारणपणे ही जी अवस्था दिसते इथं, आता इथं ही बघा, इथं ही जी अवस्था दिसते ही अवस्था, ह्या अवस्थेपासनं उडद्याचं नियंत्रण करण्याकरता आपल्याला सुरुवात केली पाहिजे. ही जी अवस्था दिसते इथं, ह्या अवस्थेपासनं उडद्याचं नियंत्रण करण्याला सुरुवात केली पाहिजे. ही एक अवस्था पुन्हा आपल्याला इथे दिसते बघा. ह्या अवस्थेपासनं उडद्या आपल्याला त्रास देतोय, उडद्या नुकसान करतोय. तर ही जी अवस्था आहे या अवस्थेपासूनच उडद्याकरता स्प्रे आपण घ्यायचे आहेत. आणि उडद्या नियंत्रणाकरता स्प्रे शक्यतो संध्याकाळच्या वेळेला जर आपण मारला, थोडं अंधार पडल्यावर, तर उडद्याचं नियंत्रण कमीत कमी स्प्रेमध्ये होतं. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्या बागेतलं समजा उडद्याचं नियंत्रण केलं, पण शेजारी आपलाच बाग असतो किंवा दुसरा कोणाचा तरी बाग असतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी लगेच उडद्या बागेवर येत राहतो. तर असा शेजारी बाग असेल तर त्या बागेतसुद्धा आपण उडद्याच्या नियंत्रणाकरता औषध फवारणी करून घेतली पाहिजे. म्हणजे तिथून येणारा जो उडद्याचा प्रादुर्भाव आहे तो आपल्याकडे न येता तिथंच रोखला जाईल, तिथंच तो थांबला जाईल. तर त्याच्याकरता आपल्या बागेच्या चारी बाजूने बाग असतील किंवा ज्या बाजूने बाग असतील त्या बाजूने उडद्या मोठ्या प्रमाणात येतो. त्याचबरोबर तो बाग जर छाटणी चालू असली तर ती छाटणी झाल्या त्याच दिवशी उडद्या आपल्या शेजारच्या बागेवर मोठ्या प्रमाणात हल्ला करतो आणि मोठ्या प्रमाणात रात्रीतून नुकसान करतो. तर अशा वेळेस जेव्हा शेजारी छाटणी चालू असेल त्यावेळेस त्या बागेत जरी आपल्याला दुसऱ्याचा असला तर स्प्रे मारता नाही आला तरी आपल्या बागेवर मात्र शेजारी जर छाटणी जर आज झाली तर आज संध्याकाळीच आपल्या बागेवर स्प्रे करून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. उडद्याच्या नियंत्रणाकरता NRCGने सांगितलेले जे औषधं आहेत त्यामध्ये इमिडाक्लोप्राइड, जे कॉन्फिडार किंवा त्यासारख्या वेगवेगळ्या नावाने येते, त्याचा आपण 0.5 मिलीने वापर केला पाहिजे. त्यानंतर लॅम्बडा सायलोथ्रिन, जे कराटे किंवा त्यासारख्या वेगवेगळ्या नावाने येते, त्याचाही आपण उडद्या नियंत्रणाकरता वापर केला पाहिजे. आणि हे आलटून पालटून आपण हे फवारले पाहिजे. कधीकधी दोन्ही एकत्र फवारले, जर उडद्याचं नियंत्रण होतच नसेल तर दोन्ही एकत्र आपण फवारून उडद्याचं नियंत्रण करू शकतो. तर अशा रीतीने हे उडद्याचं नियंत्रण केलं पाहिजे. उडद्याच्या नियंत्रणात 24 तास जरी आपल्याला उशीर झाला तरी मोठ्या प्रमाणात उडद्या आपल्या बागेचं नुकसान करतो आणि ते नुकसान जे होतं ते भरून निघणारं नुकसान नसतं. एकदा घड जर उडद्याने खाऊन घेतला तर त्या डोळ्यात पुन्हा घड काही येत नसतो आणि तो डोळ वर्षभर आपण सांभाळून वर्षभर काम करून जर उडद्याने घड खाला तर वर्षभराची आपली मेहनत वाया जाते. म्हणून उडद्यावर सतर्क राहणं गरजेचं आहे उडद्याच्या बाबतीत. आणि उडद्या बागेत बघायचं झाला तर या ठिकाणी बघा, ह्या जर बांबू लावलेला असेल तर बांबूच्या वर हे जे बेळं दिसतं, ह्या बेळ्याच्या ठिकाणी आपल्याला उडद्या अगोदर दिसतो किंवा जास्त प्रमाणात उडद्या, हा जो वलांडा आहे या वलांड्यावर जेवढा उडद्या असतो, ह्या वलांड्यावर जेवढा उडद्या असतो त्याच्यापेक्षा जास्त या बेळ्याच्या मध्ये हा उडद्या जास्त प्रमाणात असतो. इथं लक्ष उडद्या बागेत बघताना पहिल्यांदा इथं लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि इथं जर उडद्या असला तर समजायचं इतर ठिकाणी सुद्धा कमी प्रमाणात का होईना उडद्या आहे आणि तो उडद्या आपलं नुकसान करणार.
तर या रीतीने उडद्या नियंत्रणाच्या बाबतीत आपण समजून उमजून उडद्याचं नियंत्रण केलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.